एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची भरती निघाली आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आले। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। तुम्ही 10वी पास असाल तर फॉर्म भरता येते, तुम्ही 12वी पास असाल तर फॉर्म भरता येते, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येते। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म ऑलरेडी चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 4 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। जागांचा जर आपण विचार केला तर 3003 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघाली आहे। आणि या भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 25,000 ते 60,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीमध्ये तर चांगली शाही ड्युटी मंत्रालयामध्ये आपल्याला जॉब करावं लागणार आहे। मेन म्हणजे महाराष्ट्रामध्ये जॉब करावं लागणार आहे, मुंबई सारख्या मंत्रालयामध्ये काम करावं लागणार, नागपूर सारख्या मंत्रालयामध्ये काम करावं लागणार आहे, पुणे सारख्या शहरामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। या ठिकाणी आपली ड्युटी असणार आहे। लक्षात ठेवा, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा चांगला आपल्याला यामध्ये भेटणार आहे। तर यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय, लेखी परीक्षा होणार आहे की नाही होणार आहे, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि दरवर्षी ही भरती निघत आहे आणि दरवर्षी एक एक आकडा या ठिकाणी वाढत जाते। मागच्या वर्षी जर पाहिले एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय होती आणि याच्या अगोदर जर पाहिलं तर याच्या अगोदर 2 वर्षा अगोदर जर पाहिलं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 12 होती। ठीक आहे, म्हणजे दरवर्षी जे विद्यार्थी मित्रांनो फेज या ठिकाणी वाढत जातो, 1-2 आकडा हा वाढत जातो। ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे। तर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची ही चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। आपण या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर काही पदामध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आल्या 18 ते 30 वर्षापर्यंत आहे आणि एससी/एसटी कॅटेगरीसाठी 18 ते 35 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 33 वर्षापर्यंत, ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 30 वर्षापर्यंत। आणि आपलं जे वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे 1 जानेवारी 2026 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला, जनरल ओबीसी कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। एससी/एसटी कॅटेगरीचे असाल, अपंग व्यक्तींना पण फॉर्म भरता येते। एससी/एसटी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। अपंग जर तुम्ही असाल पीडब्ल्यूडी तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे। माजी सैनिक जर तुम्ही असाल तर 1 रुपया सुद्धा फी यामध्ये नाही आहे। आवडून फॉर्म भरा। आणि महिला उमेदवार जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल, एससी/एसटी, ओबीसी, डब्ल्यूएसएनटी, विजो, ओपन, एसबीसी, एससीबीसी, कोणतीही कॅटेगरी, एसबीसी कोणतीही कॅटेगरी असा 1 रुपया सुद्धा फी यामध्ये ठेवण्यात आलेला नाही आहे। तर आवर्जून फॉर्म भरा, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की यामध्ये फी नाही आहे, आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे, ड्युटी कोणती करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकार आणि केंद्र सरकार विभाग झालं, त्याचबरोबर मंत्रालय कार्यालय झालं, अशा ठिकाणी आपली ड्युटी असणार आहे। जसं रक्षा मंत्रालय झालं, त्याचबरोबर स्वास्थ्य मंत्रालय झालं, वैज्ञानिक संस्थान झालं। तर पहा, केंद्र सरकारचे जे काही विभाग आहेत तर त्यामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। जे काही विभाग आहे केंद्र सरकारचे महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी, त्याचबरोबर नागपूर सारख्या ठिकाणी, पुणे सारख्या ठिकाणी जे काही विभाग आहे केंद्र सरकारचे, जसं मंत्रालय झालं तसेच कार्यालय झालं, तर या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। या ठिकाणी आपल्याला जॉब करावा लागणार आहे। जे की झालं या ठिकाणी केंद्र सरकार झालं, केंद्र सरकारचे जे काही विभाग झालं, मंत्रालय झालं, रक्षा मंत्रालय, स्वास्थ्य मंत्रालय, वैज्ञानिक संस्थान झालं। ठीक आहे, तर हे काही जे आहे तर हे जे स्थित आहे नागपूर सारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो स्थित आहे, एक लक्षात ठेवा। तर या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, जॉब करावं लागणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय।
मंत्रालयाची, ठीक आहे. तर दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये होते महाराष्ट्रातून, ठीक आहे. तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. जागा सुद्धा यामध्ये 3000 जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे, लक्षात ठेवा. तर आता नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण असणार आहे. आणि SSC सिलेक्शन पोस्ट हे 14 मंत्रालय भरतीमध्ये उंचीची काही अट नाही आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांची पोलीस भरतीमध्ये उंची बसत नाही, SRPF मध्ये उंची बसत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे एक त्यांना एक चांगला सुनहरा मोका आहे. कारण की या भरतीमध्ये उंचीची काही गरज नाही. तुमची किती कमी उंची असेल तरी सुद्धा आपल्याला मौका यामध्ये भेटणार आहे, फॉर्म भरता येते. उंचीची यामध्ये काही अट ठेवण्यात नाही आली आहे. त्याचबरोबर यामध्ये मुलाखत पण नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्या यामध्ये ग्राउंड पण नाही आहे, लक्षात ठेवा. तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं SSC सिलेक्शन पोस्ट हे 14 मंत्रालय भरतीमध्ये पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तर 200 मार्काचा पेपर असणार आहे. 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर ते कसे तर सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि काही ट्रेडच्या रिलेटेड काही प्रश्न मिळून 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पेपरसाठी जो टाइम भेटणार आहे जवळपास 1.5 ते 2 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 0.25 एवढी होते. कारण की एका प्रश्नाला 2 गुण आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे म्हणजे 4:1च्या रेशोने या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. 4:1 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे. अशा प्रकारे आपला SSC सिलेक्शन पोस्ट हे 14 मंत्रालय भरतीमध्ये पेपर होणार आहे. आता पेपर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. आणि जून महिन्यामध्ये पेपर होणार आहे, लक्षात ठेवा. तर आतापासून आपली जी तयारी हे चांगली चालू द्या, कारण की SSC सिलेक्शन पोस्ट हे 14 मंत्रालयाचा जो पेपर आहे तर हा जून महिन्यामध्ये होणार आहे. तर आतापासून आपल्याजवळ जो टाइम आहे जवळपास एप्रिल मे जून जवळपास 3 महिने आपल्याजवळ 2.5-3 महिने या ठिकाणी राहिलेले आहे. तर महाराष्ट्रामध्ये SSC सिलेक्शन पोस्ट हे 14 मंत्रालयाचा पेपर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. अमरावती ही एक सेंटर आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये पेपर होणार आहे. कोल्हापूरमध्ये पेपर होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर सेंटरवर पेपर होणार आहे. मुंबईमध्ये पेपर होणार आहे. नागपूरमध्ये पेपर होणार आहे. नाशिकमध्ये पेपर होणार आहे. पुण्यामध्ये पेपर होणार आहे. पणजीमध्ये पेपर होणार आहे. जळगावमध्ये पेपर होणार आहे. नांदेडमध्ये पेपर होणार आहे. तर हे काही जे विद्यार्थी मिळवणं एक्झाम सेंटर आहेत, तुम्ही फॉर्म भरताना जो काही एक्झाम सेंटर तुम्ही निवडला, ज्याले पहिले तुम्ही या ठिकाणी प्रिफरन्स दिला तर ते काही सेंटर आपल्याला भेटणार आहे. जसं आता मला या ठिकाणी कोल्हापूर सेंटर पहिले टाकायचं, तर मी कोल्हापूर जर सेंटर टाकलं तर त्या सेंटरवर माझा पेपर होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेपर होणार आहे. तर आपल्याला 3 सेंटर त्या ठिकाणी चूज करावं लागणार आहे. 3 सेंटर तुम्हाला कोणकोणते पाहिजे याबद्दल, ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर असणार आहे. आणि यामध्ये जे SSC सिलेक्शन पोस्ट हे 14 मंत्रालय भरतीमध्ये जे पद असणार आहे तर कोणकोणते यामध्ये पद असणार आहे तर स्टेनोग्राफरचे पद असणार आहे, लॅबोरेटरी अटेंडंटचं पद असणार आहे, ज्युनियर इंजिनियरचं पद असणार आहे, सायंटिफिक असिस्टंटचं पद असणार आहे, ड्रिलिंग असिस्टंटचं पद असणार आहे, स्टोअर कीपरचं पद असणार आहे, अकाउंटंटचं पद असणार आहे, स्टोअर अटेंडंटचं पद असणार आहे, रिसर्च असिस्टंटचं पद असणार आहे, सिनियर सायंटिफिक असिस्टंटचे पद असणार आहे. हे काही पद या ठिकाणी असणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालय भरतीबद्दल. आजच्या दाडीत थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.